शेतकरी बंधूंनो, नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत आज आपण यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तूर उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याविषयी सखोल अशी माहिती आज आपणापर्यंत मी अमोल शास्त्री विषय विशेषज्ञ कृषी विद्या पोहोचवणार आहे. आपण जर पाहत असतो तर तूर हे एक प्रमुख कडधान्य पीक आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि ह्या तूर पेरणी मागचा शेतकऱ्यांचा मुख्य उद्देश जर काय असेल तर जी डाळीची जी आयात आपल्याला मोठ्या प्रमाणावरती करावी लागते ती कुठेतरी कमी व्हावी आणि जे आपलं परकीय चलन मोठ्या प्रमाणावरती दुसऱ्या देशाला आपण या डाळीच्या आयातीसाठी जे पैसे देतो ते कुठेतरी कमी व्हावे या उद्देशाने आपण तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. जर आपण गेल्या वर्षीची परिस्थिती पाहिली तर गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये तुरीची लागवड कमी क्षेत्रावरती झाली आणि त्याचेच परिणाम म्हणून आज आपण पाहतो की तुरीचा भाव हा 9,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त गेलेला आहे. आणि जर शेतकऱ्यांनी चांगलं तंत्रज्ञान आत्मसात केलं तर एकतरी 15 क्विंटल पर्यंत तूर उत्पादन घेणं सहज शक्य आहे. आणि यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तेच आपण आज युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तुरीची लागवड ही साधारणपणे 15 जून ते 15 जुलैच्या या कालावधीमध्ये केली जाते. परंतु आपल्याकडे पावसाला उशीर झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण उशिरा जरी तुरीची लागवड केली म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण जास्तीत जास्त उशिरामध्ये आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये की पावसाला सुरुवात झाली नाही तर काय करायचं, तर अशा परिस्थितीमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण तुरीचे त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. आणि ही पेरणी करताना आपल्याला ज्या 4-5 महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुरीचा सुधारित वाण आपल्याला निवडायचा आहे. कारण आपण बघतो की तुरीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे मर रोगामुळे होतं. कारण की पाऊस जास्त पडला तर मर रोग मोठ्या प्रमाणावरती आढळून येतो. याबरोबरच वाज रोग सुद्धा तुरीच्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतं. जसं की शेतकरी मोठ्या प्रमाणावरती गावरान जाती ज्या आहेत जसे की गुळगुळी असेल किंवा खडका असेल या दोन्ही वाणामध्ये त्या ठिकाणी मर आणि वान रोग आपल्याला आढळून येतो. तर हा रोग होऊ नये म्हणून आपण सुधारित वाणांचा वापर करणं गरजेचं आहे. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे तुरीचा सुधारित वाण गोदावरी जो बिलियन 2013-41 नावाने ओळखला जातो या वाणाचं बियाणं अजूनही शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध आहे. याबरोबरच बिलियन 711 असेल किंवा मिडियन 716 असेल, विपुला असेल, BS7 736 असेल आणि नव्यानेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आलेला रेणुका हा वाण आणि कर्नाटक विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आलेला GRG 152 हा तांबड्या तुरीचा वाण देखील पेरणीसाठी अतिशय योग्य आहे, चांगला आहे, रोग प्रतिकारक्षम आहे. तर पूर्व मशागत आपण पाहिलं की साधारणपणे एक खोलगट नांगरणी करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं जमिनीमधल्या ज्या किडे आहेत त्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये एक्सपोज होतात आणि त्या ठिकाणी हानिकारक बुरशी आहेत त्या ठिकाणी नायनाट यांचा व्हायला आपल्याला या खोलगट नांगरणीने चांगला उपयोग होतो. तर तुरीची पेरणी आपण जे करतो त्यापूर्वी बीज प्रक्रिया सुद्धा अतिशय महत्वाची आहे. म्हणजे जसा पहिला मुद्दा आपण सुधारित वाणाला जेवढं महत्व दिलं तेवढंच महत्व आपल्याला बीज प्रक्रियेला देणं गरजेचं आहे. आणि तुरीच्या पिकासाठी ब्रॅडी रायझोबियम नावाच्या जीवाणू संवर्धक खताची बीज प्रक्रिया करणे साधारणपणे 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये गरजेचं आहे. याबरोबरच आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या तुरीच्या पिकासाठी ते नक्कीच फायदेशीर होतं. ज्यामुळं हवेमधला नत्र जमिनीमध्ये स्थिरीकरण करण्यासाठी या रायझोबियमचा उपयोग होतो. स्फुरद उपलब्ध करून देण्यासाठी, पालाश उपलब्ध करून देण्यासाठी या स्फुरद आणि पालाश विरघळणाऱ्या जीवाणूंच्या बीज प्रक्रियेचा उपयोग होतो आणि ट्रायकोडर्माच्या बीज प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी जे रोग होतो तुरीमध्ये मर रोग होतो त्या रोगावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती यश मिळतं. म्हणून ही बीज प्रक्रिया करूनच आपण तुरीची लागवड त्या ठिकाणी करायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुरीची लागवड किती अंतरावर करावी आणि एकरी बियाणं किती वापरावं या बाबतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम त्या ठिकाणी आहे. पण शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला तुरीचं हे एक झाड बनवायचं आहे, त्याला
फांद्या जास्त फुटल्या पाहिजे, त्याच्यामध्ये हवा जास्त खेळती राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्व झाडाला मिळाला पाहिजे. आणि यासाठी तुरीची पेरणी आपण जेवढ्या लांब अंतरावरती करू, म्हणजे 6 फुटाचा पट्टा असेल, 8 फुटाचा पट्टा असेल, 7.5 फुटाचा पट्टा असेल, हे 2 ओळीमधलं अंतर ठेवायचंय. आणि 1.25 फूट ते 2.5 फूट हे 2 रोपामध्ये आपल्याला अंतर ठेवायचे. याकरिता आपण टोकन पद्धतीने देखील लागवड करू शकतो आणि 6 फुटावरती देखील आपण डायरेक्ट पेरणी करू शकतो. याकरिता आपण जर पाहिलं तर 5 फणाचा जर ट्रॅक्टर असेल तर फक्त मधल्या फणामध्ये आपण तुरीचं बी आणि खत त्या ठिकाणी पेरणीसाठी जे वापरायचं आहे ते टाकायचे आणि बाजूचे दोन्ही बाजूचे 2-2 जे फण आहेत ते रिकामे सोडायचे आहे. म्हणजे एक ओळ फक्त पेरली जाईल आणि 4 ओळी त्या ठिकाणी रिकाम्या राहतील. अशा पद्धतीने आपण जर तुरीची लागवड केली तर आपल्याला बियाण्यावरती होणारा खर्चही कमी होणार आहे, तुरीला पुरेशी जागाही उपलब्ध होणार आहे. एका तुरीच्या झाडाला चांगली वाढ होण्यासाठी 6 स्क्वेअर फूट ही जागा लागते कमीत कमी, ती आपण या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ शकतो. याबरोबर अशा पद्धतीने जर तुम्ही 5 बाय 2 फुटावर जर तुरीची लागवड केली तर साधारणपणे 1 एकरामध्ये 4,356 रोपं बसतात. जर तुम्ही 5 बाय 1 फुटावर जर तुरीची लागवड केली तर 8,712 रोपं बसतात. जर तुम्ही 6 बाय 1.25 फुटावर तुरीची लागवड केली तर 5,808 रोपं बसतात. आणि जर तुम्ही 6 बाय 2 फुटावर तुरीची लागवड केली तर 3,630 रोपं एकरामध्ये बसतात. आणि जर तुम्ही 3 बाय 2 फुटावर जर तुरीची लागवड केली तर साधारणपणे 7,260 रोपं त्या ठिकाणी तुरीची बसतात. मग या पद्धतीने तुरीची लागवड करण्याचा फायदा एक असा आहे की आपल्याला मधनं अंतर मशागत चांगल्या पद्धतीने करता येते. कुळव त्या ठिकाणी चालू शकतो, चांगला मोठा कुळव जर असला आपला 4 फुटी 5 फुटी तरी तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि आपल्याला तण नियंत्रण करायला अतिशय उपयुक्त होतं. याबरोबरच एखादा आंतरपीक जर घ्यायचा असेल, सोयाबीन घेऊ शकतो, बाजरी घेऊ शकतो, सूर्यफूल घेऊ शकतो, मका घेऊ शकतो, अशा प्रकारचं आंतरपीक जर घ्यायचं असेल आपल्याला तर आपण लांब अंतरावरती पट्टा पद्धतीने तुरीची लागवड करणं अतिशय योग्य होणार आहे. याबरोबरच खत व्यवस्थापन करताना तुरीच्या पिकाला स्फुरद जास्त लागतो आणि नत्र कमी लागतो. म्हणून डीएपी सारखं खत असेल, 12-32-16 सारखं खत असेल किंवा 9-24-24 सारखं खत असेल, एकरी 1 गोणी यापैकी कोणतंही खत तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करताना वापरू शकता. आणि याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 5 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे. तुरीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे शेंडा खुरणी. तुरीचं पीक साधारण 1 ते 1.5 महिन्याचं झाल्यानंतर किंवा गुडघ्या एवढं पेंढऱ्या एवढं झाल्यानंतर आपण त्याचा शेंडा खोडणं अत्यंत गरजेचं आहे. शेंडा खोडल्यामुळं त्याला कडेच्या फांद्या जास्त फुटतात आणि त्याची लॅटरल वाढ जे म्हणतो आपण, बाजूची पसरणी जे म्हणतो, तर ती तूर चांगली पसरली जाते, फांद्याची संख्या वाढते आणि आपल्याला उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होते. हा शेंडा खोडणी तुम्ही 2 वेळेस करू शकता, 3 वेळेस करू शकता. म्हणजे तुमच्या तुरीला जर फाटे कमी फुटले असतील तर तुम्ही दुसरी खोडणी करा, अजून कमी वाटत असेल तर तिसऱ्यांदा साधारण 90 दिवसानंतर खुडणी करा. पण हे गरजेचं आहे की जेणेकरून आपलं तुरीचं झाड हे डेरेदार होईल आणि वटवृक्षासारखं ते दिसायला लागेल. याबरोबरच आपल्याला तुरीमध्ये फवारणीद्वारे सुद्धा आपण विद्राव्य खताचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये 13-40-13 हे विद्राव्य खत 2 किलो प्रति एकर साधारणपणे 2 महिन्यानंतर फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये वापरायचं आहे. 2% युरिया ज्यावेळेस तुरीला फुलं लागलेली असतात त्यावेळेस वापरायचे आहे. आणि 0050 2 किलो प्रति एकर ज्यावेळेस शेंगा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस वापरायचे आहे. अशा पद्धतीने आपण तुरीमध्ये विद्राव्य खताचा सुद्धा वापर करायचा आहे. ज्यांनी ठिबकवर तूर केली त्यांनी हीच खतं जर ठिबकच्या माध्यमातून दिली आणि प्रमाण जर दुप्पट केलं, 2 किलोच्या ऐवजी 4 किलो 5 किलो प्रति एकर जरी तुम्ही ठिबकच्या माध्यमातून सोडली तरी सुद्धा ते अतिशय फायदेशीर होताना दिसून आलेला आहे आणि त्याचा तुमच्या उत्पादन वाढीमध्ये खूप चांगला रोल त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे. त्यामुळे या विद्राव्य खताचा वापर आपण तूर पेरणीसाठी किंवा तूर पेरल्यानंतर अवश्य करणं गरजेचं आहे. याबरोबरच आपण बघतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा अवकाळी अनिश्चित स्वरूपाचा त्या ठिकाणी आढळून येतो. की जसं उशिरा चालू झाला पाऊस, चांगला पाऊस झाला, पुन्हा 15 दिवस पडतो, नंतर पावसाचा खंड पडतो. तर आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो. मग अशा वेळी तुरीचं खूप मोठ्या प्रमाणावरती मर होते, पाणी थांबल्यामुळे झाडं त्या ठिकाणी नुकसान होतात. मग हे होऊ नये म्हणून आपण मूलस्थानी जलसंधारणासाठी तुरीच्या 2 ओळीमधनं बळीराम नांगराच्या मदतीने
एक मृत सरी तयार करणं हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. त्याचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते शेतकऱ्यासाठी अतिशय फायदेशीर दिसून आलेलं आहे. तर ही मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी बळीराम नांगराच्या मदतीने एक मोकळी सरी तयार करायची. त्याला मृत सरी का म्हणलंय, तर त्या सरीचा आपण कुठल्याही प्रकारे वापर करणार नाही. पण जे पावसाचं पाणी पडलेलं आहे ते पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपयोग होतो. जर पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त झाला तर ते पाणी बाहेर काढण्यासाठी सुद्धा या सरीचा उपयोग होतो. तुरीच्या बुडाला माती लागली जाते, तुरीच्या मुळाची वाढ अतिशय चांगली होते. म्हणजे हे काम एक आणि फायदे अनेक अशा पद्धतीचं हे कार्य आहे. म्हणून मूलस्थानी जलसंधारणासाठी जास्तीचं पाणी बाहेर काढण्यासाठी मृत सरी बळीराम नांगराच्या मदतीने शेतकरी बंधूंनी अवश्य तयार करावी, ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती तुरीच्या पिकाला फायदा होतो. आणि ज्यावेळेस आपली तूर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असते, एखादं पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते पाणी देण्यासाठी सुद्धा या सरीचा उपयोग होतो. म्हणजे आपण अतिशय उपयुक्त अशी ही मृत सरी आहे, त्याचा आपण अवश्य वापर करणं गरजेचं आहे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली की तुरीमधलं कीड व्यवस्थापन, तुरीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे होतं. आणि याबरोबरच तुरीमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणामुळे ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाने गुंडाळणारी अळी दिसून येते. ह्याच्यासाठी आपण साधं क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस याची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायचा आहे. यामध्ये कामगंध सापळ्याचा वापर, HNPV या व्हायरस युक्त कीटकनाशकाचा, जैविक कीटकनाशकाचा वापर, फुलोऱ्यामध्ये 5% लिंबोळी अर्कची अवश्य फवारणी घ्या, की ज्याच्यामुळे ज्यावेळेस ही मादा अंडे घालायला येईल ते रिपेलंट म्हणून काम करेल तुमचं लिंबोळी अर्क आणि तुमच्या तुरीवरती त्याचा अंडे घालण्याचं काम कमी होईल. आणि याच अनुषंगाने आपलं पुढे जे किडीमुळे नुकसान होणार आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. कामगंध सापळ्याचा वापर करून आपण किडीचं प्रमाण किती आहे आपल्या शेतामध्ये, आपल्या तुरीवरती किती कीड येणार आहे शेंगा पोखरणाऱ्या अळीची, हे आपण त्या ठिकाणी गेस करू शकतो, त्याचा अंदाज येऊ शकतो आणि आपण फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. याबरोबरच ज्वारी जर मिसळली किंवा पेरणी करताना जर आपण चारही बाजूने आंबाडीचा तास घातला तर ते सापळा पीक म्हणून अत्यंत उपयुक्त आहे. ज्वारीवरले दाणे खायला ज्यावेळेस पक्षी येतात ते पक्षी ज्वारीच्या दाण्याबरोबर आळ्या वेचायचे काम करतात. अशा पद्धतीने पक्षी थांबे तयार करणं, ज्वारीचं पीक मिसळणं, आंबाडीचं एक सापळा पीक म्हणून वापर करणं हे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय गरजेचं आहे. आणि याबरोबरच या पद्धतीने जरी आपण सगळ्या गोष्टी केल्या आणि तरी ही शेंगा पोखरणारी अळी दिसून आली तर याच्याकरिता इमामेक्टिन बेन्झोएट नावाचं कीटकनाशक आहे. ते साधारणपणे 100 ग्राम प्रति एकर किंवा कोराजन आहे 60 मिली प्रति बॅरल, म्हणजे 200 लिटर पाण्यात 60 मिली हे कोराजन औषध मिसळून याची फवारणी तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने जर आपण ह्या पंचसूत्रीचा वापर केला, म्हणजे सुधारित वाणाचा वापर, मूलस्थानी जलसंधारण, बीज प्रक्रिया, पट्टा पद्धतीने लागवड, शेंडा खोडणी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, विद्राव्य खताचा वापर, या सगळ्या गोष्टीचा वापर केला तर तुरीचं चांगलं उत्पादन घेणं आज शेतकरी बंधूंना सहज शक्य आहे. शेतकरी बंधूंनी या सर्व गोष्टीचा अवलंब करावा आणि तूर निघल्यानंतर फक्त डायरेक्ट बाजारात न विकता एकतर ती स्टोअर करावी वेअर हाऊसला. शेतकऱ्यांसाठी तो खूप मोठी संधी आहे. एक 5-6 महिन्यामध्ये तुरीचे भाव मोठ्या प्रमाणावरती वाढतात, तर ते सुद्धा शेतकरी बांधवांनी अवश्य करावं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी डायरेक्ट तूर बाजारात न विकता त्या तुरीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ केला तर त्यांच्या उत्पादनामध्ये जशी वाढ होते तशी उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला आढळून येतं. तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत या जे तूर उत्पादन वाढीची आणि तुरीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची जी ही यशोगाथा आहे ही सर्व शेतकऱ्यांनी अवलंबावी. मोठ्या प्रमाणावरती आज कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेली गावं असतील, पूर्वीची काही सुरडीसारखी गावं असतील, तिथं मोठ्या प्रमाणावरती या तुरीचं चांगलं उत्पादन शेतकरी घेत आहेत. 15 क्विंटलच्या पुढं उत्पादन घेत आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातल्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ करावी अशी विनंती मी विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री आपल्याला कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत करत आहे. धन्यवाद.